आदर्शवंत सरदार सर्वाई पापना गौड महाराज यांची 375वी जयंती चंद्रपुरात मोठ्या उत्साहात व श्रद्धाभावाने विदर्भ गौड कलार समाज महासंघ चंद्रपूर, गडचिरोली गौड कलार समाज सेवा मंडळ व सर्व गौड कलार समाजातर्फे साजरी करण्यात आली। या निमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाची सुरुवात महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे श्री स्वामी गौड येरोलवार, माजी नगराध्यक्ष राजुरा, नगर परिषद राजुरा यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून पुष्पमाला अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली। व या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे विठ्ठल गौड गुरमवार, बाल्यय्या गौड सिलेवार, अंजय्या गौड मुसमनवार, शंकर गौड पेदुरवार, सुमन गौड मलीवार, महेश गौड श्रीकोटवार, प्रकाश गौड नंदाराम, महिला आघाडी अध्यक्ष सौ अर्चना श्रीकोटवार, विदर्भ गौड कलार समाज महासंघाची संघटिका सौ राजश्री बत्तीनवार व सौ लता कोकुलवार व समाज बांधव मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। महाराजांच्या कार्यातून समाजाला दिलेला सामाजिक ऐक्य, बंधुता व प्रबोधनाचा संदेश यावेळी स्मरणात ठेवण्यात आला। उपस्थितांनी त्यांच्या कार्याला पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त करून जयंती सोहळ्याला उत्साहवर्धक वातावरण दिले। कार्यक्रमाचे संचालन श्री महेश श्रीकोटवार यांनी केले। या पापण्णा गौड महाराजचा इतिहास आजपर्यंत नव्हता। ज्यांनी या इतिहास गायब केलेले होते त्या लोकांकडून हा इतिहास आम्ही आणला आणि आज पापण्णा महाराज यांची जयंती सगळीकडे पूर्ण भारतामध्ये साजरी करण्यात येत आहे। तर महाराष्ट्रात मी सर्व समाज बांधवांना, समाजप्रेमींना विनंती करतो हात जोडून की हे स्वामी आपले स्वामी सरदार सर्वाई पापण्णा गौड महाराज यांची जयंती प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये करण्यात यावी, जेणेकरून समाजाला एकत्रित करण्यासाठी हा एकमेव आपला योद्धा शूरवीर सरदार सर्वाई पापण्णा गौड आपले महाराज आहेत। यांच्याकडून प्रेरणा घेण्यासाठी, एकजूट होण्यासाठी, बल आपल्याला प्राप्त होण्यासाठी म्हणून यांचं आपण स्मरण केलेलं पाहिजे आणि यांची जयंती साजरी केली पाहिजे प्रत्येक तालुका आणि जिल्हा स्तरावर जिथं कुठं असेल। आणि या पापण्णा गौड महाराज यांचं तेलचित्र एक आपल्या घरी, प्रत्येकाच्या घरी ठेवलं पाहिजे। आपल्या मुलांना, आपल्या कुटुंबांना आणि आपल्या सगळ्या समाज बांधवांना यांचा इतिहास माहीत झाला पाहिजे। हे जसे छत्रपती महाराज श्री आपल्या इथं महाराष्ट्रामध्ये होते तसेच यांनी मोगलांविरुद्ध लढा करून ते पण तेलंगणाचे छत्रपती क्रांती सूर्य असे महाराज आहेत। त्यांचा इतिहास नव्हता पण आज इतिहास उघडकीस आलेला आहे। आज 20 वर्षापासून त्यांची जयंती साजरी करण्यात येत आहे। आत्ता मागं 10 तारखेला हैदराबाद येथे नॅशनल लेवलवरती तिथं त्यांची जयंती साजरी करण्यात आली। तिथल्या शासनाने शासकीय स्तरावर जिओ काढून त्यांच्या शासन दरबारी त्यांची जयंती साजरी करण्यात येत आहे 18 ऑगस्टला प्रत्येक वर्षी। आणि त्यांना तिथं तो फंड पण त्यांनी दिलेला आहे। आज हैदराबाद येथे टँक बंडजवळ त्यांनी पापण्णा महाराजचा मोठा स्टॅच्यू बांधण्यासाठी मोठी जागा पण दिलेली आहे। त्यांचा स्टॅच्यू पण होत आहे। तसेच आपल्या पापण्णा महाराजचा इतिहास पूर्ण सगळ्या जगामध्ये गेला पाहिजे, यासाठी समाज बांधवांनी, सगळ्या समाजप्रेमींनी हा प्रयत्न केला पाहिजे। सौ राजश्री अनिल कुमार बत्तीनवार, मी गौड कलार समाजची विदर्भ संघटिका म्हणून या पदावर आपले कार्य करत आहे। आणि आज आपण इथे महिला आघाडी आणि युवा संघटना आणि सर्व आपले जे सदस्यगण आहे सर्वांच्या उपस्थितीमध्ये सरदार सर्वाई पापण्णा गौड यांची 375वी जयंती इथे आपण एकत्रितपणे साजरी करण्यासाठी उपस्थित झालेले आहोत। आणि सर्वांच्या मदतीने आणि सर्वांच्या सहकार्याने आपण इथे पार पाडलेलो आहोत। सरदार सर्वाई पापण्णा गौड हे आपले गौड समाजाचे एक छत्रपती म्हणून नावाजलेले आहेत। त्यांनी जसे महाराष्ट्रामध्ये छत्रपती महाराजांनी, शिवाजी महाराजांनी कार्य केले आहे तसेच आपल्या समाजासाठी आणि गौड समाजासाठी तेलंगणामध्ये जे कार्य सरदार सर्वाई पापण्णा गौड यांनी केलेले आहे त्यांचे कार्य आपण सर्व मंडळींनी आणि सर्व समाज, गौड समाजांनी त्यांचे कार्य आपण ध्यानात ठेवून, मनात ठेवून त्यांच्याबद्दल आदर सत्कार ठेवावा। आणि त्यांनी जे आपल्याला प्रेरणा दिलेली आहे ती प्रेरणा समोर आपल्या जीवनात ठेवून त्यांचे कार्य आपण, त्यांची जाणीव आपल्या मुलांना, आपल्या समाजांना आणि सर्व भारतामध्ये त्यांची जयंती ही सर्वांना जाणीव करून द्यावी। आणि आज या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत त्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते आणि आजचा हा कार्यक्रम सुंदर परिस्थितीने संपन्न झालेला असं मी जाहीर करते। धन्यवाद।